क्योंकि हम लोग मानते हैं कि हम इंडिया के चेला है और इंडिया हमारा गुरु है। तो इसी वक्त में कि कभी कभी क्या होता है, इंडिया भी भूल जाते हैं कि वो हमारा गुरु था, तो हम भी याद दिलाते हैं कभी कभी इंडिया हमारा गुरु है और हम उनका चेला है। आपला धर्म हा सायन्सवर आधारित आहे, त्याच्यापासून आपण एवढं शिकू शकतो की आपण म्हणजे जरी आज आपण कमी याच्यावर असलो तरी एवढ्या मोठ्या याच्यावर जाऊ शकतो जर आपण त्या धर्माने चाललो तर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बौद्ध धम्म दिला, तर आपण या धम्मानुसारच आपली वाटचाल केली तर आपली स्वतःची आणि आपल्या संपूर्ण समाजाची कुटुंबाची प्रगती होऊ शकते। नमस्कार, मी अनिकेत देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण आलेले आहे नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे लाखो अनुयायी दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता इथे लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित आहेत। 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। तो क्षण भारतीय इतिहासातील एक मोठा क्रांतिकारी टप्पा ठरला आणि त्याची आठवण आज प्रत्येकाच्या मनात जागी आहे। येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्ध वाचन, धम्म उपदेश तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। दरवर्षी लाखो भाविक येथे येतात आणि समानतेचा आणि बंधुत्वाचा संदेश देऊन परत जातात। तर आता आपण जाणून घेऊया इथे दाखल झालेल्या अनुयायांकडनं आणि भिक्खूंकडनं त्यांच्या भावना। तुमचं नाव काय? माझं नाव आनंद गायकवाड आहे। आजचा उत्साह कसा आहे तुमच्यामध्ये? एकदम खूपच, म्हणजे असं वाटतं की आपला नवीन जन्म झाला। कुठून आलेत आपण? वर्धा। आणि किती वेळ लागलाय तुम्हाला इथे लाईनमध्ये? इथे लाईनला आता अर्धा तास होतोय। सगळी सोयी सुविधा इथे आहेत? खूप चांगली व्यवस्था आहे एकदम। माझं नाव समता सतीश घुगरे, कुठून आलेत? बेलोरा हिरापूर, तालुका नांदगाव, खंडेश्वर। आज खूपच उत्साह आहे आणि मी आज विचार सुद्धा नाही केला होता दीक्षाभूमीमध्ये यायचा, पण आज योगायोग झाला आणि माझ्या सोबत माझे मिस्टर पण आहे आणि माझा मुलगा पण आहे आणि खूपच चांगलं वाटू राहिलं इथं हे दृश्य पाहून। किती वर्ष तुम्ही इथे आलेले आहेत? माझं दुसरंच वर्ष आहे, दुसऱ्यांदाच आलेली आहे मी, पण खूपच चांगलं वाटतं इथं आल्यावर। लाईन मध्ये लागून किती वेळ झाला तुम्हाला? जास्त वेळही नाही झाला, म्हणजे वाटतच नाही असं की लाईन मध्ये म्हणून हे पाहायला जसं जसं पाहायला भेटते तसं तसं आनंद येते। प्रज्ञा प्रमोद लोणारे। आपण म्हणजे कधीपासून इथे आहात? इथे आम्ही इथं 10 वर्ष झाले इथे येत आहोत। दरवर्षी तुम्ही दरवर्षी आम्ही येतो। कुठून आलात आपण? आम्ही ब्रह्मपुरीवरून आलो। मला एक सांगा, तुम्ही समाजातर्फे जे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे, तर आजच्या पिढीला काय संदेश द्याल? आजच्या पिढीला म्हणजे बाबासाहेबांचे विचार, त्यांचा आचार समाज प्रबोधनामध्ये नाही का लोकांपर्यंत जागृती करत आहोत आम्ही। आपली टीम मध्ये तुम्ही पूर्णपणे म्हणजे 35 बायांचं आमचं 35 बायांचं टीम आहे ब्रह्मपुरी संघ, त्याच्यातर्फे आम्ही समाज प्रबोधन करत आहोत। तिथे तुम्ही तुमची टीम आज पूर्ण समाज प्रबोधन करते? पण आता इकडे तिकडे झालेले असर आम्ही आजूबाजूला थोडे विभाजित झालेले आहेत, म्हणजे एकत्र नाही आले, 2-3 गाड्या आलाय ना, त्याच्यामुळे मी हा संदेश देईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बौद्ध धम्म दिला, तर आपण या धम्मानुसारच आपली वाटचाल केली तर आपली स्वतःची आणि आपल्या संपूर्ण समाजाची कुटुंबाची प्रगती होऊ शकते। ज्या त्यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या त्या आपण सर्वांनी अनुसरायला पाहिजे। समाजाला हाच संदेश देऊ शकते मी की जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला बुद्ध धर्म दिला आहे त्याच्यामध्ये एवढं काही आहे आपल्याला शिकण्याजोगं। जर आपण त्याच्यातून जर आपण त्याचा थोडासा जर अभ्यास केला तर आपण एवढं काही घेऊ शकतो, कारण की आपला धर्म हा सायन्सवर आधारित आहे। त्याच्यापासून आपण एवढं शिकू शकतो की आपण म्हणजे जरी आज आपण कमी याच्यावर असलो तरी एवढ्या मोठ्या याच्यावर जाऊ शकतो जर आपण त्या धर्माने चाललो तर। जर पंचशिलाचं जर आपण पालन केलं तर त्याच्यावरच आपण किती मोठं होऊ शकतो, कारण की आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की संयम पाळा आणि जे आपल्या जवळ आहे त्याच्यातच आपण आपलं समाधान शोधा, तिथंच तुम्हाला सर्व काही म्हणजे तिथंच जवळच भेटते तुमच्यावाल्या। आणि जे तुमच्या मनात प्रश्न आहे, ज्यासाठी तुम्ही दुःख करता की माझ्याजवळ हे नाही, ते आपल्या मनातच आपल्याला उत्तर मिळते। आपण जर ते शोधलं तर आपल्याला सगळं आपल्या मनातच मिळते आणि आपल्याच पाशी सर्व प्रश्नाचे उत्तर राहतात। हे मला ह्या एका वर्षात एवढं समजलं आहे आणि म्हणूनच मला इथं येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देते। आणि मेन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला इथं धम्म दिला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते आणि त्यांना त्रिवार अभिवादन करते। मला सांगा, आजची युवा पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तथ्य पाळते का? हा पाळत नाही, परंतु आम्ही आपल्या पिढीला, नवीन पिढीला असं काय सांगतो की जे बाबासाहेबांचे विचार आहेत, जे मनुवादी विचार आहेत, त्यांना बाजूला सारून एक नवीन पिढी तयार करायची। बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी तयार झाले पाहिजेत।
याच्यासाठी आम्ही मुलांना प्रबोधन करत असतो. आम्ही ब्रह्मपुरीमध्ये बाबासाहेबांनी या महापुरुषांनी काय काय योगदान दिलं, काय केलं, आपल्यासाठी काय बलिदान केलं, रक्तदान केलं, त्या ज्यांनी आपल्यासाठी केलं त्यांच्यासाठी आपण त्यांचे प्रयत्न, त्यांचे विचार आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्यांना सामोर नेलं पाहिजे. आता मनातून तर असं म्हणजे भरपूर आहे, पण असं वाटते की आणखी जन समुदाय असं म्हणजे असलं की आपल्याला असं समाधानी झाल्यासारखं वाटते. आपण दीक्षाभूमीला आलो बा, तिथलं दर्शन घेतो बा, आणि बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं भारत बौद्धमय करून, हे संपूर्ण देश बौद्धमय झाला पाहिजे, सर्व समाज सर्व एक झाले पाहिजे असे आमचा विचार आहे. त्यामुळे आमचा जो संघ आहे 30 महिला मंडळ, आम्ही असं बचत गट आहे, त्यांची आमची मीटिंग राहतो, त्याच्यामध्ये आम्ही फक्त महापुरुषांचे विचार मांडत असतो आणि महिला तयार करत आहोत. तर जेणेकरून तुम्ही महिला तयार व्हा आणि गावागावामध्ये आपलं प्रबोधन करा आणि नवीन पिढी तयार करा, असं जे आमचं प्रयत्न चालू आहे. जय भीम, नमस्ते जी, मेरा नाम नवांक है. मेरा नाम मिगमर है. आप कहाँ से आए हो? फिलहाल तो हम अभी दिल्ली लाजपत नगर से आए हैं. हम केंद्रीय तिब्बती सेंट्रल तिब्बतन एडमिनिस्ट्रेशन से है. आज के दिन का उत्साह कैसे आप में? सर, अब देखा जाए तो वैसे तो मेरा पहली बार है यहाँ दीक्षा भूमि में. यहाँ का जो माहौल जो है वो फील करने का पहली बार है, लेकिन CTA की तरफ से और तिब्बत सपोर्ट ग्रुप की तरफ से यहाँ पर बहुत सालों से दीक्षा भूमि में दशहरे के उत्सव के साथ साथ यहाँ पर जश्न मनाने आते हैं और साथ साथ तिब्बत के बारे में प्रचार करने भी आते हैं. आपका क्या कहना है इस बारे में? आज वैसे भी मेरा पहली बार है. वैसे हमारा ऑफिस तो वैसे आते रहता है हर साल, और यहाँ आके बहुत अच्छा हुआ क्योंकि हमें ज्ञान पाने तिब्बत के बारे में थोड़ा ज़्यादा ज्ञान पाने में मिल रहा है, इसलिए बहुत अच्छा लगा. बौद्ध धर्म का और तिब्बत का एक पुराना रिश्ता रहा है, तो इसके बारे में आप कुछ बता पाओगे? हाँ, वैसे तो बहुत सालों का रिश्ता है क्योंकि वैसे भी बुद्ध जो है वो जन्म तो इंडिया में लिया है, पर उसका जो स्क्रिप्ट और सब हम तिब्बतन लोग की वजह से आज तक अभी तक वो है. हमने वो अच्छा से क्या बोलते हैं कलेक्ट करके रखा है अभी भी हमें लाइक उसकी वजह से शायद बुद्धिज्म जिंदा है, मैं ये सोचता हूँ. आप जो यहाँ पे सेवा कर रहे हो, आपका जो स्टॉल लगा है वो किस चीज़ का मतलब? तो आप देख सकते हैं कि यहाँ पर निःशुल्क किताबें बांट रही है, फ्री में किताबें बांट रही है. और ये किताबें जो है वो सिर्फ तिब्बत के बारे में नहीं है. ये किताबें जो है उसमें भारत और तिब्बती दोनों की संस्कृति की जो रिलेशनशिप है और वाइट तिब्बत मैटर्स करके थीम लगाया हुआ है, जिसमें जैसे मिगमर लाल ने भी कहा कि बुद्धिज़्म जो है उसके वजह से तिब्बत और इंडिया के जो रिलेशनशिप जो है 2500 साल से चल रही है अभी तक. और अभी तक जो चल रही है 2500 साल से, उसका रिजल्ट की वजह से अभी हम तिब्बती जो अभी इंडिया के अंदर भी रह रहे हैं, हम लोग भी इसी संस्कृति को आगे पहुंचाना चाहते हैं. हमारे जो नेक्स्ट जनरेशन है और सेम टू सेम इंडिया के अंदर भी पब्लिक है, उनके साथ साथ भी हम कदम उठाने चाहते हैं. इसलिए निःशुल्क में किताबें बढ़ रही है. और थैंक यू इंडिया के तौर पर भी, क्योंकि हम लोग मानते हैं कि हम इंडिया के चेला है और इंडिया हमारा गुरु है. तो इसी वक्त में कि कभी कभी क्या होता है, इंडिया भी भूल जाते हैं कि वो हमारा गुरु था, तो हम भी याद दिलाते हैं कभी कभी. जैसे हमारा परम पूज्य दलाई लामा जी है, वो भी याद दिलाते हैं कि इंडिया हमारा गुरु है और हम उनका चेला है. जी, आज की जो नई जनरेशन है उनके लिए आप क्या मैसेज देना चाहोगे? वैसे तो थोड़ा हमारे अभी की जो मुद्दा है उसमें थोड़ा ध्यान रहना चाहिए, क्योंकि आजकल की जनरेशन सब सोशल मीडिया ऐसे में ध्यान बढ़ जाता है, इसलिए थोडा संस्कृती पडणं चाहिए, ये मी चाहते. ही संस्कृती म्हणजे तिबेट आणि भारताचं फार पुराणा म्हणजे नातं आहे संस्कृतीची. आणि भारताची बौद्ध संस्कृती ही जे बऱ्याच देशामध्ये फैललेली आहे, आणि तिबेट आपला एक लहान भाऊ आहे. दलाई लामा आणि पाहिलं असेल की बरेच वर्षापासून इथल्या सर्व समाजसेवी आणि सर्वांना घेऊन, आणि आपला धर्म समतेचा आहे. आणि महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे धर्म संतेच असल्याकारणे आपल्याकडे आपण सर्व देशामध्ये आज पसरलेलो आहेत. आपले विचार, बाबासाहेबांचे विचार, तथागत गौतम बुद्धाचे विचार, तर हे सगळी आपली माणसं आहेत. आणि आपण तिबेटला अगोदरपासून सहयोग केलेला आहे आणि यापुढे पण राहीलच, कारण की संस्कृती आपली आहे की आपण लोकांना सर्वांना समतेचा
मार्ग दाखवलेला आहे. सगळे आपली माणसं आहे. हम समर संघी प्रेम प्रकाश कटारा, मैं समर सिंह भारत भूषण फ्रॉम मुरादाबाद यूपी। अच्छा, आप लोग यूपी से यहाँ पे आए हो, आप क्या उद्देश्य से यहाँ पे आए हो? हम समर संघ के प्रचार प्रसार के लिए आए हैं। जो समर संघ विचारधारा, समानता में विश्वास रखने वाले लोग हैं हम सभी मिलके आपस में जोड़ के चाहते हैं कि हम बाबा साहब फूले अम्बेडकर और अपने जितने महापुरुष हुए हैं उनकी विचारधारा को आगे बढ़ाना चाहते हैं। दीक्षा भूमि में आने का हमारा मेन उद्देश्य यही है कि दीक्षा भूमि में बाबा साहब ने मिशन का आह्वान किया था, यहाँ से आगे भी इसी तरीके से कारवां उनका जो बढ़ता रहे। मगर कुछ हमारे संगठनों ने बाबा साहब को जो चाहते थे उसको मिशन को कामयाब नहीं हो पा रहा था। अब हमारा मिशन, हमारा समर संघ ये चाहता है कि हम सभी लोग इकट्ठे बैठ के मिले जुले, हमारी समस्याएं हैं, हमारी एक तरह की चीज़ें हैं, हम मिलजुल के बैठे और अपने मिशन को आगे बढ़ाएं। यानी कि व्यक्तिवाद नहीं हो। नंबर 1 हमारे जो समर संघ का 10 गोल्डन रूल है उसमें एक है केवल समण की से एंट्री है, इसमें चंदा कभी नहीं है, पद प्रतिष्ठा मंच वाला कभी नहीं, ठीक है। यानी कि किसी को कोई अध्यक्ष सचिव से इस तरह का कोई इसमें नहीं है। चंदा किसी घर घर जाके नहीं लिया जाएगा। जो भी हमारे लोग आए हैं तो अपने खर्चे से यहाँ तक आए हैं। आप कितने साल से नागपुर में आते हो? मैं इससे पूर्व जो है 22 साल पहले आया था और उस समय भी जो है इससे भी ज़्यादा भीड़ थी और इस बार भी जो है बहुत भीड़ है और इतनी साफ सफाई है, बहुत अच्छा प्रबंध है यहाँ पे और मैं हर साल आने की कोशिश करूँगा। मैं पहली बार यहाँ पर आया हूँ और मैं देख रहा हूँ कि यहाँ पर लोगों में बहुत उत्साह, बहुत क्रेज़ है और बाबा साहब के प्रति बहुत जो है उनमें उन्माद है। और वो मैं जितनी भी स्टेट घूमा हूँ वहाँ मैंने देखा कि इतना ज़बरदस्त लगाव या वो उनमें नहीं है। यहाँ वाकई में बहुत कुछ है और यहाँ देखकर तो ये लगता है कि इस चीज़ को सारे देश में फैलाया जाए ताकि लोगों में भाईचारा की भावना बने और ये मैसेज जाए कि हम लोग सब एक साथ रहें, मिलजुल कर रहें। तो यही मेरा कहना है कि सब लोग इसके साथ। नई पीढ़ी के लिए हम ये कहना ही चाहेंगे कि एजुकेशन इज़ मस्ट। बाकी ये जो दुनिया भर के कर्मकांड है या कोई चीज़ है उनमें नहीं फंस रहे हैं, वो फंस भी नहीं रहे हैं। बच्चे आजकल के नहीं पसंद करते इन सब चीज़ों को, वो शिक्षा की तरफ ध्यान देना चाहते हैं, अपने कैरियर को बनाना चाहते हैं। तो इसलिए उनसे यही है कि सब इधर उधर के चक्करों में ना फंस करके केवल बाबा साहब के मिशन या बाबा साहब का जो उद्देश्य रहा है कि शिक्षित बनो, संगठित रहो, संघर्ष करो, उस पर चलेंगे तो शायद देश का भी उद्धार होगा और उनका भी अपना उद्धार होगा। समाज को और देश को ये संदेश देना चाहते हैं कि जो बुद्धिज्म है या बुद्ध ने जो अपना संदेश दिया है कि मेरे रास्ते पे चलिए, जो मैंने बताया उसे वैज्ञानिक दृष्टिकोण से उसको तय किए। यानी कि मैं अपनी पीढ़ी, युवा पीढ़ी को खासकर कहना चाहूँगा, जो भी आप कर रहे हैं, जो कर रहे हैं, जिस तरह की भी जो किसी चीज़ को मानते हैं या कुछ करते हैं, उसके लिए आप वैज्ञानिक दृष्टिकोण का जो पालन करिए। और जब तक आप वैज्ञानिक तरीके से नहीं सोचेंगे, हमारा देश का या हमारा भला नहीं होगा, हमारे समाज का भी भला नहीं होगा। आप सबसे विनती यही है कि पाखंडवाद को अगर चल रहा है तो उसको समझो और उससे दूर रहो। आपल्यासोबत सध्या आहेत माजी आमदार प्रकाश दादा गजभिये, जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया। दादा, आजचा उत्साह कसा है? एकदम बढ़िया है। आज का दिन इतना अच्छा है कि धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी और महात्मा गांधी जी का जन्म जिस दिन हुआ वो जयंती, ऐसे बहुत सारे त्यौहार हमारे लिए जो उत्सव मनाने के लिए वो एक साथ आए। और बाबा साहब अम्बेडकर जी ने जो क्रांतिकारी यहाँ पे जो काम किया है वो दीक्षा का, वो भी आज ही है। इसलिए आज खुशी का दिन है। हम बहुत जश्न से ये दिन मना रहे हैं। तुम्ही तुमच्या साईडनी समाजासाठी काय संदेश देऊ इच्छितात? निश्चितच आज या दिनाच्या निमित्ताने का होईना, परंतु हा बौद्ध समाज हा एकत्र झाला पाहिजे, सगळे नेते एकत्र झाले पाहिजे आणि एक ताकद महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी बहुजन समाजाची माणसं हे एकत्र झाली पाहिजे आणि त्याच्याकरता सर्वांनी प्रयत्न करावा, ही विनंती, हा माझा त्यांच्याकरता संदेश आहे। नाही, आता त्या ठिकाणी एकोप्यानं राहणं हीच काळाची गरज आहे आणि लढायला नको, आणि लढायचं आहे तर त्या परीक्षेशी लढा जे बाबासाहेब लढले। आणि परीक्षा म्हणजे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणे आहे, त्याच्यामध्ये UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन, उसके बाद में और NDA
ये जो एग्ज़ाम्स है, ये एग्ज़ाम्स एक झटके में निकलना चाहिए, इसके लिए लड़ना चाहिए। और वो शिका बाबासाहेब का मूलमंत्र है, संगठित व्हा संघर्ष करा, तो ये तो है। अभी उसके आगे जाके ऐसा है शिक्षण प्रबोधन आणि संशोधन, म्हणजे शिका, प्रबोधन दुसऱ्याला सांगा आणि संशोधन करा, म्हणजे संशोधनाशिवाय त्या ठिकाणी चांगला मार्ग तुम्हाला मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आम्हाला आता बऱ्याचशा लोकांकडनं प्रतिक्रिया भेटली की स्तूपाची दुरवस्था झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकतो? इस्पितळांची स्तूपाची थोडं क्रॅक्स वगैरे आलेले आहेत असं आम्हाला लोकांकडनं प्रतिक्रिया भेटली, त्याच्याबद्दल आपलं मत? हे जी दीक्षाभूमी आहे या आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे। या ठिकाणी जगातील एक खूप मोठी जुबासारखी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि ते जे स्मारक आहे त्या स्मारकाला कुठे तडे जाऊ नये, चांगलं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे। आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्या ठिकाणी आर्किटेक्ट असतील, इंटेरियर असतील किंवा इंजिनियर्स असतील, त्या सगळ्यांनी मिळून त्याची देखभाल मेंटेनन्स केलं पाहिजे। आणि हे जे स्मारक आहे हे पिढ्यानं पिढ्या त्या ठिकाणी स्फूर्ती देत राहील, युवकांना मार्गदर्शन करत राहील, युवकांची त्या ठिकाणी ज्या इच्छा आहे त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, अशी ही दीक्षाभूमी आहे, त्याला तडे जाऊ नये। अशा प्रकारे आपण बघितलं की नागपूर येथील दीक्षाभूमीवर किती प्रचंड प्रमाणात लोक आलेले आहेत। जशी जशी वेळ चाललेली आहे तशी तशी लोक अजून इथे वाढत आहेत। मी अनिकेत, कॅमेरा पर्सन सम्राट गोटेकर सोबत, दीक्षाभूमी नागपूर।